आमच्या लहानपणी आम्ही भाजी भाकरी खायला नको म्हटल्यानंतर आई ना घरामध्ये जे काही पीठ आहे त्यापासूनच असे स्वादिष्ट धपाटे आम्हाला बनवून द्यायची. तर मीही तसंच करते. नमस्कार. तर आज आपण दही धपाट्याची ही रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी आई जसं प्रमाण घ्यायची त्याचप्रमाणे मीही घेते. तर इथे 4 वाटी ज्वारीच्या पिठाला 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी एवढं बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे वाटून घेतलेले हा ठेचा आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर हे सगळं वाटून घेतलेलं ते टाकायचं. त्याच्यानंतर इथे मीठ टाकलेलं आहे आणि ओवा आपल्याला हातावर थोडासा चोळून घेऊन टाकायचा. त्याच्यानंतर तीळही टाकून घेतलेले आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद टाकली आणि छान सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त आपल्याला पातळही करायचं नाही किंवा घट्टही नाही. एकदम छान अशा पद्धतीचं जसं आपण भाकरीला पीठ बनवतो त्या पद्धतीचं पीठ बनवून घ्यायचं. एक 5-10 मिनटं झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे धपाटे बनवून घ्यायचे आहेत. एक ओलं कापड घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, हातालाही पाणी लावायचं आणि छान असे धपाटे थापून घ्यायचे. तवा तापल्यानंतर थोडंसं तेल टाकून हे धपाटे आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचे आहेत. थोडं थोडं तेल टाकून दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस आपण हे धपाटे भाजून घ्यायचे. तर इथे सगळे धपाटे मी बनवून घेत आहे. हे धपाटे खायला खूप छान स्वादिष्ट लागतात, करायलाही एकदम पटकन होतात. तर अशा पद्धतीने धपाटे तुम्हीही करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.